आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या उपक्रमात आपण अनेक लोकांशी भेटतो आहोत, त्यांचे अनुभव ऐकतो आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत, सल्ला घेतो आहोत. याच शृंखलेमध्ये आज आपण भेटणार आहोत नांदेड इथले आर्किटेक्ट सोमेश काचेवार यांच्याशी. सोमेशजी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून नांदेडमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करतायत. वर्ष कमी असले तरी अनुभव मात्र खूप मोठा सोमेशजींच्या गाठीशी आहे. त्यांच्या या अनुभवाचे बोल आपण ऐकणार आहोत. सोमेश सर, नमस्कार. नमस्ते. सर, स्वागत आहे आपलं आमच्या बिल्ड आयकॉन मध्ये. मी जसं आता म्हणाले की गेल्या 5-7 वर्षांपासून आपण आर्किटेक्ट म्हणून काम करत आहात नांदेडमध्ये. आर्किटेक्ट एक वेगळं फील्ड आहे, थोडंसं चॅलेंजिंग पण आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या गप्पांना सुरुवात करताना आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपली शाळा कोणती होती, कॉलेज कुठलं होतं आणि मुख्य म्हणजे आर्किटेक्ट ही फील्ड आपण का निवडली? काही प्रेरणा होती का मनापासून इच्छा होती? आम्हाला याविषयी सुरुवातीला सांगाल. ओके. सो माझं शिक्षण 10वी पर्यंत इकडे नांदेडलाच झालंय. मी नागार्जुन पब्लिक स्कूलमध्ये होतो आणि 14 पास आउट मी तिकडून MIT मध्ये 11वी-12वी झाली माझी आणि तिकडून मी VIT कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वसंतदादा पाटील पुण्याला आहे. तिकडे 5 वर्षाचा आर्किटेक्चरचा BR हा कोर्स. तसं ऑलमोस्ट 1 डेकेड झालंय मी बाहेरच आहे नांदेडच्या. कारण आफ्टर ग्रॅज्युएशन पण मी 2 वर्ष तिकडे काम केलं. थोडे मोठे स्केलचे प्रोजेक्ट्सवर पण काम करायला मिळालं आणि मग मी फॉर्म टाकायचा विचार केला इकडे नांदेड. बरं. तुम्ही नांदेडमध्ये येऊन कामाला सुरुवात केली. आर्किटेक्टचा अनुभव पण तुम्ही तिकडे घेतलात पुण्यामध्ये. पण जेव्हा तुमचं पहिलं काम होतं, त्या पहिलं कामाचं स्वतंत्ररित्या तुम्ही केलेलं त्याचा अनुभव काय होता? काय सांगाल त्याबद्दल? काम जेव्हा आपण ऐकतो की हे माझं काम आहे, ती खुशी म्हणजे खूप वेगळीच असते. ऍक्च्युली जे पण या फील्डमध्ये आता शिकताय किंवा आता रिसेंट ग्रॅज्युएट होणार आहेत, ते आयडियली त्यांचं पहिलं काम मे बी कोणाच्या तरी हाताखाली करतील किंवा डिरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर सरळ आपलं काम चालू करतील. पण ही फिलिंग त्यांना एका वेळेला येते की हे मी सगळं ड्रॉइंग्स मध्ये पाहिलेलं आहे आणि हे मी फिजिकली समोर पाहतोय जे काम चालू आहे. तर खूप म्हणजे जवळची गोष्ट असते ती आणि ती सुरुवातीला येते. सुरुवातीचे 4 ते 5 काम आपण खूप मनाच्या जवळ असतात ते आणि त्या चुका पण खूप करतो आपण, पण स्टील खूप जवळचे असतात ते काम. खरं आहे. पहिल्यांदा आपण जेव्हा काम करतो तेव्हा थोडंसं घाबरायला होतं किंवा कमी कॉन्फिडन्स असतो. पण जशी-जशी कामं वाढत जातात, तसं-तसं अर्थातच हां. आपला विश्वासही वाढत जातो आणि लोकांचाही आपल्यावरचा विश्वास वाढत जातो. बस. आर्किटेक्ट जेव्हा आपण म्हणतो किंवा आर्किटेक्ट म्हणून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. हे तर महत्वाचा मुद्दा आहेच आहे आर्किटेक्ट या फील्डचा. पण तुमच्या दृष्टीने प्लॅनिंगचं आणि डिझायनिंगचं काय महत्त्व बांधकामामध्ये आहे, हे तुम्ही सांगाल? सी आर्किटेक्ट म्हणजे हा सगळ्या एलिमेंट्सला बांधून चालणारा एक विजनवाला माणूस आहे, जो क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स एंड पर्यंत त्यांच्या स्पेसिफिक तो प्रोजेक्ट टेलर करून चालत असतो. कारण डिझाईन केल्यानंतर त्या कामाला 6 महिने, 8 महिने, 2 वर्ष एवढा वेळ जातो. पण ती जी एक विजन असते सुरुवातीला की मला क्लायंट म्हणतो मला हे असं पाहिजे, हे माझ्या आयुष्याचं जमापुंजी खर्च करून मी एक घर बनवतोय. तर तो एका विजनवर रन होतो आणि तो विजनला ते 2 वर्ष पूर्ण पुढपर्यंत नेण्याचं काम आर्किटेक्ट करू शकतो. कारण ओव्हर द पिरियड त्या 2 वर्षात आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी चेंज होत असतात. तर आपण ती विजन विसरतो. जसं वेडिंग प्लॅनरचा एक जॉब असतो की वेडिंग एका थीम मध्ये व्हावं. कारण एकदा घर झाल्याच्या नंतर पूर्ण घर एका थीम मध्ये असलं पाहिजे. जसं आपण शर्ट पॅन्ट घालतो एका फ्लो मधले असतात. तर आर्किटेक्ट एक खूप मोठा रोल प्ले करतो एवढ्या सगळ्या वेंडर्स, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. खरं आहे सर, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. एक वेगळा रोल आर्किटेक्टचा असतो.
आर्किटेक्ट म्हणून काम करत असताना प्लॅनिंग आणि डिझायनिंग करून देणं ही आपली मुख्य जबाबदारी असते. अ, Yes. बहुतांश वेळा बांधकामाशी डायरेक्टली तुमचा संबंध पण येत नाही. पण तुम्ही जे प्लॅनिंग करून देता किंवा डिझायनिंग करून देता त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम कामगार करत असतात. बरोबर. कामगारांमध्ये कुशल आणि अकुशल असे दोन्ही प्रकारचे कामगार त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. जर अकुशल कामगार असतील तर त्यांच्याकडून काम करून घेणं कितपत धोकादायक किंवा अयोग्य आहे याबद्दल आपलं काय मत आहे? ऍक्च्युली स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर म्हणजे आयुष्यात हे सगळे म्हणजे सगळ्या टाईपचे सगळे लोक भेटणार आहेत आणि आपल्याला आयुष्यभर सगळ्यांबरोबर काम करायचंय. आणि ते काम बरोबर पण व्हावं. त्या लेट्स से जो पण लेबर आहे त्याला कितपत गोष्टी समजल्यात, जर नाही समजल्या तर ते त्याच्याकडून जाणून घ्यायच्यात आणि त्याला समजुजेपर्यंत आपल्याला गोष्टी समजवायच्यात. किंवा आपल्याला एक असा व्यक्ती इंट्रोड्यूस करायचा आहे जो त्याच्यावर जास्त लक्ष ठेवेल. काम ज्या एमनं आपण आपण सुरुवातीला जी डिझाईन बनवतो आणि क्लायंट आणि आर्किटेक्ट ज्या एका लाईनवर असतात की ओके आपल्याला हे काम करायचंय, ते काम पार पाडणं ही आर्किटेक्टची जबाबदारी आहे आणि ते काम कसं करायचंय हे समजणं लेबरची जबाबदारी आहे. हं. तर भरपूर वेळेला साईट सुपरवायझर आणि हे आपण इंट्रोड्यूस करतो की ते काम त्याच पद्धतीने व्हावं. सी क्लायंट पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. ऍट दी एंड काही पण चूक झालं तर ते क्लायंट अंगावर असते. हं. तर चुका कमीत कमी व्हाव्या आणि काम जास्त वेळ पण घेऊ नये म्हणून आपण बऱ्याच वेळेला सुपरवायझर इंट्रोड्यूस करतो बरोबर. आणि ओव्हर द पिरियड एक टीम बनत जाते. जरी अनस्किल्ड असेल तरी हं. माणूस एक चूक एखाद दोन वेळेसच करतो. नंतर त्या दोघांची बॉन्डिंग झाल्यावर त्यांना समजतं यांना हे काम असं पाहिजे आहे, तर ते परत चूक नाही होत. खरं आहे. म्हणजे अकुशल कामगार जरी असेल, पण त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं, तर तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. फक्त त्याला योग्य बरोबर. मार्गदर्शनाची गरज असते. आपण जे म्हणताय त्याच्यानुसार. सर, एक आता हल्ली असं असतं, की माझं बजेट कमी असतं, पण मला माझ्या मनासारखं घर बांधून हवं असतं. मग कदाचित त्या बजेटमध्ये ते घर होऊ शकत नाही. मग अशा वेळेस बजेट आणि कामाचा ती सांभाळणं ॲज अन आर्किटेक्ट हे तुम्हाला महत्वाचं असतं. तर हा बॅलन्स तुम्ही कसं सांभाळता? जेव्हा क्लायंट आमच्याकडे येतो, सर माझं हे स्वप्न आहे, मला माझ्याकडे ही अशी जागा आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मला या रिक्वायरमेंट्सनी घर बांधायचं आहे. जे पण मे बी मला 2 मुलं आहेत, मला एवढं रिक्वायरमेंट आहे. तर तेव्हाच जे बजेटवर डिस्कशन होतं, की आपलं बजेट एवढं आहे, त्यानुसार आपल्याला कन्स्ट्रक्शनला एवढा खर्च येईल. हं. तर डिझायनिंगच्या वेळेस ते बजेट कन्सिडर करून आपण जे मटेरियल्स वापरतोय ते त्या टाइम फ्रेम आणि त्या बजेटच्या स्केलमध्ये कम्प्लीट व्हावं ह्याचा प्रयत्न करतो. आणि हे क्लायंट बरोबर पण तेव्हाच डिस्कस करतो की आपण त्यांच्यापर्यंत हे कन्वे करतो बऱ्याच साऱ्या गोष्टी जिथे आपण बळच खर्च करतो जो अननेसेसरी आहे आणि तो आपण अवॉइड करू शकतो. हे फर्स्ट 2 ड्राफ्ट मध्ये प्लॅन मध्ये 3D मध्ये आपण जे व्ह्यूज बनवतो तर सगळे मटेरियल्स सगळे फिनिशेस आपण तिथंच डिसाईड करतो की हे मे बी अननेसेसरी आहे. क्लायंट आता या सोशल मीडियाच्या जमान्यात खूप एक्सपोज्ड आहे. तो 10 गोष्टी फेसबुक इंस्टाग्रामवर पाहतो. त्याचं म्हणणं असते सर आपण हे करू हे करू कारण तो तर एक घर आयुष्यात एकच घर बांधणार आहे. तर आपण तिथेच रिएज्युकेट करतो. सर हे आपल्या बजेटला म्हणजे बजेट सोबत नाही जाणार. हे मे बी जास्त हं. जाईल. मे बी हे मटेरियल तेवढं चांगलं नाहीये. तर हे त्या प्रोसेसमध्येच प्लस मायनस होऊन जातात गोष्टी. अच्छा, म्हणजे तुम्ही क्लायंटला समजावून सांगता, की कामाचा दर्जा किती महत्वाचा आहे आणि बरोबर. त्यासाठी ॲट दी एंड बजेटचं सी नियोजन क्लायंट जेव्हा म्हणतो माझ्याकडे सर 10 लाख रुपये आहेत. आमचं एम असतं की त्या बजेटच्या ह्याच्यात आपलं पूर्ण घर व्हावं. लेट्स से कन्स्ट्रक्शन प्लस इंटेरियर असेल. तुम्ही एंडला जाऊन तिथं राहावं. असं होऊ नये की आपण सगळं बजेट महाग फरशी, महाग प्लास्टर ह्याच्यात संपवून दिलं आणि आता आपल्याला बेड, कपाट जे बांधायचं आणि त्याच्यासाठी क्लायंटकडे पैसे उरले नाहीयेत. तर बरोबर. सुरुवातीच्या प्लॅनिंग पासून आपण पूर्ण काम व्हावं याचा प्रयत्न करतो. अगदीच योग्य आहे सर. एक उत्तम आर्किटेक्ट म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता आणि तुमच्या क्लायंटला सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी योग्य रीतीने समजावून सांगता.
सर, काम करत असताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो किंवा बांधकामामध्ये अगदी महत्त्वाचा मुद्दा असतो. तो म्हणजे स्ट्रक्चर जेव्हा आपण बांधतो, तेव्हा ते स्ट्रक्चर बांधत असताना स्टीलला खूप महत्त्व आहे या स्ट्रक्चरमध्ये. तेव्हा नक्की. स्टील निवडताना आपण त्याचे कुठले निकष वापरता किंवा कशा प्रकारचं स्टील आपण निवडता बांधकामामध्ये? अ, माझी प्रॅक्टिस खूप डिझाइन बेस्ड आहे. तर जेव्हा आम्ही फर्स्ट इनिशियल प्रेझेंटेशन क्लायंट सोबत करतो त्यांच्या रिक्वायरमेंट्सला घेऊन, की सर ही अशी प्लॅनिंग असेल, स्पेसेस अशा मांडलेल्या असतील. तर त्याची पुढची स्टेज ही स्ट्रक्चरल वालीच असते. आम्ही सगळं स्ट्रक्चरलचं काम आउटसोर्स करतो आणि जे पण ज्यांच्याकडून स्ट्रक्चरचं काम होतंय त्यांची व्हिजिट्स वगैरे सगळे करतो. तर ऍक्च्युली स्ट्रक्चर रिलेटेड गोष्टी सगळे आम्ही त्यांच्यावरच सोडतो आणि ते नामांकित लोक असतात विसिनिटी मधले. नांदेड कसं खूप क्लोजली कनेक्टेड छोटं आहे जर आपण मेट्रो सिटीजशी कम्पेअर केलं तर हे सगळे लोक एकमेकांना खूप पटकन ओळखतात. जरी आपण सांगितलं सर आपण हे काम यांच्याकडून करू तरी त्यांचे खूप सारे बॉन्ड्स असतात ऑलरेडी. तर आमचं म्हणणं असते की स्ट्रक्चर ही अशी गोष्ट आहे जी एक्सपर्ट कडूनच आली पाहिजे. जरी ओव्हर द पिरियड प्रॅक्टिस करून आम्हाला पण थोड्या गोष्टी कळतात, स्टील स्ट्रक्चर मध्ये स्पेसिफिक लोकांनीच त्याबद्दल हे केलं पाहिजे. खरं आहे. अगदीच खरं आहे सर. सर, आर्किटेक्ट मध्ये आता नवीन सगळ्या टेक्निक्स आपण अवलंब करतो या नवीन टेक्निक्सचा. जसं आपण मगाशीही बोलताना म्हटलं आहोत, की नवीन सॉफ्टवेअर आलेत. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपलं डिझायनिंग होतं, प्लॅनिंग होतं. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होतो, की त्याच्यामुळे नुकसान होतं? काय आपलं मत आहे याच्याबद्दल? तर सगळे सॉफ्टवेअर सगळे टेक्नॉलॉजी जेवढी पण अपग्रेडेशन येते ऍट दी एंड हे आपलं काम हलकं करण्यासाठी आहे. हं. इवन क्लायंटसाठी पण आत्ताच्या एआय काळामध्ये जर कोणाला इमॅजिन करायला त्रास होतोय की हे माझं घर या गोष्टींमुळे कसं दिसू शकते, आपण खूप इझिली व्हिज्युअलाइज करून बघू शकतो. सी ऍट दी एंड आर्किटेक्टचं काम व्हिज्युअलाइज करून दाखवणं आहे क्लायंटला की तुमचं घर या बजेटमध्ये सर एवढं सुंदर होऊ शकतं आणि त्यांना पटल्यानंतर ते गोष्ट एक्झिक्यूट करून देणं. तर हे जे व्हिज्युअलायझेशन वाला पहिला पार्ट आहे तो आत्ताच्या सॉफ्टवेअर्समुळे आत्ताच्या या काळात एआय वगैरेमुळे पण हे व्हिज्युअलायझेशन इझी झालेलं आहे. हे क्लायंट स्वतः पण करू शकतं किंवा ते आमच्याकडून येऊन आमच्या सॉफ्टवेअर थ्रू आणि आमच्या नॉलेज थ्रू त्यांच्या बजेट स्केल मधलं आम्ही पण व्हिज्युअलाइज करून दाखवू शकतो. ऍट दी एंड ही फील्ड ऑन साईट वाली आहे. आपण किती पण गोष्टी केल्या तरी साईटवर आपले कामगार बंधू आहेत ते सगळं एक्झिक्यूट करणार आहेत. तर तसं हा आपण फर्स्ट पार्ट सॉफ्टवेअरमुळे सोपा जातो. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा तसा फायदाच आर्किटेक्ट या फील्डला होतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता आपण आपल्या बिलकुल बिलकुल. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण कुठकुठल्या प्रकारची कामं केलेली आहेत? आपण कुठे सरकारी कामांशी निगडीत आहात का? आणि असलात तर आम्हाला त्याचं थोडीशी माहिती देऊ शकाल? मी आता काही रो हाऊसचे कामं चालू आहेत आमचे. मी इंटेरियर्स पण करतो आणि मी आधी जॉब करत असताना तिकडे मी अपार्टमेंट्स वगैरेची कामं केलेली आहेत. तर आता आम्ही हं. एक प्रपोजल अपार्टमेंट्स रिलेटेड पण करतोय. माझा एक पार्टनर असतो बुलढाण्यामध्ये. आम्ही तिकडे पण घराचीच कामं करतोय. फुल रेसिडेन्शियल आणि कमर्शियल इंटेरियर्स मध्ये आहे आम्ही. बुलढाणा, नांदेड जर कॅटेगराईज करायचं म्हणलं तर मेट्रो सिटीजच्या कंपॅरिझन मध्ये इकडे घर असं खूप जास्त गोष्टी आहेत. लोकांकडे प्लॉट्स आहेत. इकडे घरांची सिस्टम जास्त चालते ऍज हं. कम्पेअर्ड टू अपार्टमेंट्स, फ्लॅट्स. पुण्यात अच्छा. जागाच तेवढी महाग आहे की तिकडे अपार्टमेंट्स वगैरे खूप होत आहे. बट स्टील इकडे आपलं आपलं घर ग्राउंड पासून टेरेस पर्यंत. तर या कॅटेगरी मधले प्रोजेक्ट इकडे खूप आहेत. मग आपण पण ते करतो. म्हणजे निवासी बांधकामांना तुमचं जास्त प्राधान्य आहे आणि ते तुम्ही अधिक प्रमाणात केलेलं राईट. आहे. सर, आतापर्यंत येस. केलेल्या तुमच्या कामांमध्ये असं काही घडलंय की काही अडचण आली आहे आणि त्या अडचणींवर तुम्ही काही मात केली आहे, असा काही प्रसंग आलेला आहे कधी?
भरपूर साऱ्या गोष्टी आता एका स्पेसिफिक साईटमध्ये प्लॉटची विड्थ एवढी छोटी होती, ज्याच्यात आम्हाला फुटिंग करायचं होतं ते पूर्ण प्लॉटच्या विड्थ एवढं करायला लागलं. कारण जागाच तेवढी होती. तेवढ्या 9 फुटाच्या जागेमध्ये क्रेनला नेणं मॅक्स अवघड. त्याच्यात आम्हाला बोर पण पाडायचा, त्याच्यात आम्हाला अंडरग्राऊंड वॉटर टँक पण करायची. तर भरपूर साऱ्या गोष्टीसाठी म्हणजे आपण प्रिपेअर्ड नसतो. हम्म. या गोष्टी सरळ ऑन साइट शिकायला मिळतात. जरी मी 5 वर्ष पण बाहेर कुठे काम केलं, तरी पण आपल्या कामाच्या चॅलेंजेस त्या कामाच्या वेळेसच येतात. तर भरपूर साऱ्या शिकायला मिळाले. खरंच आहे. आपण जसं जसं काम करत जातो तसं तसे अनुभव येत जातात आणि चॅलेंजेस आले तर त्याच्यावर आपण ओव्हरकम कसं करायचं हेही त्या अनुभवांमधनं शिकत जातो. सर, Right. मगाशी प्रश्न रिपीट करूयात का तो स्किप करूयात? नांदेड हा जिल्हा मी विजन मग मी पुन्हा एकदा विचारते तुम्हाला जर आपण असं त्याच्यावर अर्बन बोलणार लेवल असू. डेव्हलपमेंट बद्दल पेक्षा मला याबद्दल बोलायचं होतं की आपण आपण म्हणजे ॲज अ ह्युमन एका घरात राहतो. घर आपण एकदाच बांधणार आहे. लेट्स से आपण कन्सिडर करून चालू एका लाईफ स्पॅन मध्ये आपण एकदाच घर बांधतो आणि आपण जागेवर खूप फोकस करतो. माझं म्हणणं आहे की नांदेड जसं गरम क्लायमेटचं आहे, जर आपल्याला आपलं प्रोग्रेस आपल्याला जी लाईफस्टाईल आपल्याला बघायची आहे, तर आपण गुड लाईफस्टाईलवर पण फोकस केलं पाहिजे. जसं मी हर एक कामांमध्ये जर ते हॉट आणि ड्राय क्लायमेटमध्ये असेल, बुलढाणा पण आणि नांदेड पण एकाच टेम्परेचर च्या सर्कलमध्ये येतात. आम्ही ऑलवेज छोटा प्लॉट असेल किंवा मोठा प्लॉट असेल, आम्ही कोर्टयार्ड्स इंट्रोड्यूस करतो. आमचं म्हणणं असतं की जर लाईट आणि व्हेंटिलेशन, नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन जर घरात छान असेल, तर ती एक्स्ट्रा जाणारी कोर्टयार्ड मधली 10x10 ची जागा म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या घराची व्हॅल्यू वाढते. आपले हेल्थ इश्यूज, आपले सगळे इश्यूज नॅचरल लाईट व्हेंटिलेशन वरून डिपेंड होतात. आणि आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो की सर ती जागा मे बी वेस्ट होतीये, आपण तिकडे एक एक्स्ट्रा रूम बनवू शकतो. तर आमचं म्हणणं असते की सर या एका छोट्या म्हणजे जसं वास्तूप्रमाणे घरात एक ब्रह्मस्थान असतं, तसं या छोट्या गोष्टीमुळे आपल्या घराची वास्तू चांगली होतीये. तर हे आपण बिलकुल इंट्रोड्यूस करा. ह्याचं ऍक्च्युली असं नांदेडच्या विजन रिलेटेड काही नाही, पण मी आपल्या लोकांच्या लाईफस्टाईल बद्दल बोलतोय, माइंडसेट बद्दल बोलतोय की जी जागा आपण जे 10x10 इन्व्हेस्ट करतोय त्या कोर्टयार्ड मध्ये, त्याच्यामुळे जे बाकीचं 1200 फुटाची जागा आहे त्याचं खूप चांगलं होतंय. नक्कीच. म्हणजे बांधकाम करत असताना ज्या उपयुक्त टिप्स आहेत किंवा ज्या आवश्यक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या गोष्टींची माहिती तुम्ही आम्हाला या अनुषंगाने करून दिली आहे. सुमेश बरोबर. सर, आर्किटेक्ट म्हणून तुम्ही नव्याने काम सुरू केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तरुण आहात, पण अनेक तरुण मित्र या क्षेत्रामध्ये येत आहेत आणि या क्षेत्रात आपलं नाव होण्याची आणि लोकांना काहीतरी देण्याची त्यांची इच्छा आहे. तर एक मित्र म्हणून आपण सगळ्या या नवीन आर्किटेक्ट्सना काय सल्ला द्याल? ही फील्ड खूप प्रॅक्टिसची आहे. आपण 5 वर्ष शिक्षणात इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्या पुढचे 5 वर्ष प्रॅक्टिकल शिक्षणात इन्व्हेस्ट करतो पास आउट झाल्याच्या नंतर. तर हे जे 10 वर्ष आहेत, हे पूर्ण खूप बेसिक गोष्टी शिकण्यात जातात. सीलिंग अशी लावतात, ही फरशी करतात. हे पूर्ण 10 आपले इन्व्हेस्टमेंट आहे शिक्षणानुसार. तर आपल्या फील्डमध्ये हे एक प्रोफेशन आहे. जसं सीए, लॉयर एक प्रोफेशन आहे, आर्किटेक्ट पण एक प्रोफेशन आहे, ज्याच्यात अर्ली सक्सेस, अर्ली खूप सॅलरीज आणि खूप पैसे मिळतात असं नाहीये. हा एक बिझनेस पण आहे, हे एक प्रोफेशन पण आहे. तर आपल्याला तेवढे नियम आहेत आणि बिझनेस असल्यामुळे तेवढं त्याला सेटल होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तर लोकांना, मुलांना पेशन्स खूप लागेल की ही फील्ड आयटी किंवा याच्यासारखी नाहीये की आपण शिक्षण केलं, आपल्याला जॉब लागली, एक पोस्टवर गेलो आपण. हे एक बिझनेस आहे ज्याला तुम्हाला आफ्टर एज्युकेशन सेटल करायला लागेल आणि शिकत तर हमेशा राहायचंय. तर स्ट्रगल तर आहे खूप. सोमेश सर, खरंच आहे. सोमेश सर, स्ट्रगल आहेच आहे. प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतो.
आणि तो संघर्ष केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीत. पण हा संघर्ष करत असताना संयम अतिशय महत्वाचा आहे. प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा आहे आणि मुख्य म्हणजे जसं आपण म्हणालात, तसं अनुभव योग्य पद्धतीने घेऊन मग आपण कामाला सुरुवात केली, तर आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. सुमेध सर तुमचे हे जे विचार आहेत किंवा तुमचं हे जे मार्गदर्शन आहे, हा व्हिडिओ आणि ही मुलाखत बघणाऱ्या सगळ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील, अशी आम्हाला खात्री आहे. सर आज आपण आमच्या बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये सहभागी झालात. आपले विचार आमच्यासोबत मांडलेत, आपला अनुभव आम्हाला सांगितलात. याबद्दल आपले मनापासून आभार आहेत आणि आपल्या संपूर्ण पुढच्या कार्यासाठी बिल्ड आयकॉनच्या वतीने आणि आयकॉनच्या वतीने आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.